ए गोविंद, माझ्या खोलीतनं जरा फाईल घेऊन ये रे. केशरी रंगाची फाईल आहे बघ, टेबलवर ठेवल्या. हिशोबाची फाईल आहे. लवकर आण, उशीर झालाय. ओंक्या पोचला का? ओंक्या 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 फाईल नका ना जाऊ. काम आहे. मग आपलं लग्न झालंय ना. हा हा, मग बायकोला वेळ द्यायला नको. मी लवकर येतो काम. मला ना तुम्ही नसलात की करमतच नाही. तुम्ही आराम करा मास्तरीन बाई. मास्तरीण बाई, बायको आहे मी तुमची आता. फाईल अधिपती, काय झालं? काय शोधताय? फाईल. फाईल इथं? तुम्ही इथं? दाखले सरकार फाईल. तू इथं? हा. अधिपती, डबा. डबा कुठं? अहो डबा घ्या, डबा. डबा 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 हे जातो आम्ही. अच्छा. हो मास्तरीन बाई, मी जाऊ? हो जा. म्हणजे जा तसं ना, म्हणजे आपलं नवीन नवीन लगीन झाले ना. हो, मग काय आता डोक्याला डोकं लावून बसायचं की काय? नाही नाही, तसं नाही. काम महत्वाचं. काम महत्वाचं आहे. अहो पण तसं नाही. तुम्ही म्हणजे तुमच्याकडं पण लक्ष द्यायला, येळ जरा द्यायला पाहिजे ना. अहो आधी कामाला वेळ द्या, मग नंतर मला वेळ द्या. इनफॅक्ट मीच तुम्हाला विचारणार होते. मला घरात सध्या काही काम नाहीये, तर मी शाळा जॉईन. हा, काही विषय नाही. फक्त एकदा आई साहेबांसंग बोलूया. काय त्यांच्या डोसक्यात काय नियोजन आहे बघूया, त्यानुसार आपण मग. माझी काय हरकत नाही. फक्त एकदा आई साहेबांच्या कानावर घालूया. काय ठीक आहे. हा डबा मग जाऊ ना. थँक्यू. ऑफकोर्स ऑफकोर्स ऑफकोर्स. बघू काय माग? मास्तरीन बाई माग तशाच उभ्या असतील काय? हे नको बघायला नको. पण जर मास्तरीन बाई आमच्याकडे बघत असतील तर म्हणजे त्यांच्या मनात हे नातं आहे, 7 जन्मासाठी आहे. वा वा वा. काय झालं? चहा नको म्हणला तो बाबा. अगं जाऊ दे की, कुठे त्याच्या नादाला लागतीस तू.
अगं चंचे, मला का नाही खरंच वाटणं झालंय. अगं आज माझ्या माझ्या हाताने आरती झाली हा. मी आरती केली हा. मम्मी मला बिलही भारी वाटलं बघ. कसा त्या मास्तनीचा मान हिसकावून घेतला आपण. असंच तिला बी आपण हुसकून लावूया घरातनं. मम्मी वो दिन भी अभी दूर नहीं. वय ग वय. पर चंचे, एवढ्या वर्षात मला ताईनं कवा बी आरती करायला दिली नाही ग. मग आजच का दिली? पर ज्या आरती ताईनं मला आरती करायला दिली, यो मान दिला, म्हणजे ताईच्या मनात हाय त्या मास्तनीला या घराबाहेर लवकरात लवकर काढायची. लवकर काढू दे. हा लईच लई 5-6 महिने. अगं बघ तू चंचे, ताई का नाही या 5-6 महिन्याच्या आतच त्या मास्तनीला या घराबाहेर काढणार. बघ तू. अगं आजच शिक्कामोर्तब झालाय. पण पुढच्या 6 महिन्यात म्या भुवनेश्वरीला बाहेर काढणार. तुझं लगीन झालं तर तर अधिपती राहील या घरात, नाही तर त्यो बी जाईल बाहेर. मग आपलंच राज्य, या समद्या वैभवाची मालकीन म्या होणार. मग पैसाच पैसा. कधी एकदाची ती मास्तरीन या घरातनं बाहेर जाती का नाही असं झालंय मला. जाईल. नाही गेली तर म्या काढन की. झाली झाली पूजा आरती झाली. दुर्गीनं केली. अहो तेच तर आहे ना, आरतीसाठी दुर्गी लागली रडाया. मी भुईला विचारलं, म्हणलं काय करायचं, आदिपतीला आरती करू देत का? तर भुई म्हणली आदिपती एकटा कसा करणार, सुनबाईच्या बरोबरीनं जोडीनं आरती करावी लागेल. मग भुई म्हणली मी येईपर्यंत दुर्गीलाच करू देत आरती. बरोबर आहे तुमचं, सुनबाई आहे, पण सुनबाई अजून नवीन आहे ना घरात, रीतीभाती तिला माहित नाहीत म्हणून. काय नाही नाही तसं नाही, भुवीचा हेतू चांगला आहे. काय काय अहो दुर्गीला सवय आहे घराची, समद माहित आहे तिला. आणि काय आहे, नव्या जोडप्याचं अजून देव झालं नाही म्हणून सुनबाईला आरतीचा मान नाही देऊ शकत. हा मास्तरीनबाईंच्या मनात नाही आहे नातं, नव्हतंच म्हणत आहे गावा, माहित होतं आम्हाला, पण तरी आशा लागून राहते मनाला. का बर? आमचा संसार कसा होणार देवाला माहित. हे आई अंबाबाई, मास्तरीनबाईंच्या मनातल्या नात्याचा कौल दिला नाहीस ग, रुखरुख लागून राहते ग. आम्ही जायच्या आधी दिसायला पाहिलं होत्या मास्तरीनबाई, नाही दिसल्या. काय काय करायलाय? अहो पाईप निसटलाय, नुसतं पाणी वाया जाते बघा. थांबा थांबा. झालं. थांबा. ऐक
अहो, कुठे निघाला? बसा बसा निवांत. काय 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 चूक आहे? काय चुकीचं आहे? नवी सून? हा, नवी सून तिचं काय? मिळेल की मिळेल, तिला तिचा मान मिळेल. तुम्ही बसा बसा, शांत बसा. आत्ता मान आत्ता? आत्ता कसा देणार? मी म्हणलं ना तुम्हाला, त्यांचं देव झालं नाही अजून. जेजुरीच्या खंडेराला जाऊन येऊ द्या, दर्शन घेऊन द्या, मग करू देत की आरती. काय बी हरकत नाही. ऐका की माझं, हा? शांत बसा. समजा तुमच्या मनासारखं होईल. बस हे बघ, हे खाऊन घ्या, तवर मी जेवणाचं बघते. बस शांत बसा. अधिपती, अहो पाणी वाया चाललंय. अधिपती, अधिपती. अहो काय कुठे तंद्री लागते तुमची? पाणी बघा ना, वाया चाललंय, ते बंद करा. तेच करालोय. थँक्यू. बर, थँक्यू तर थँक्यू. हा, हे काय करलाय आता? झाडांना पाणी घालते. अहो, माणसं आहेत आपल्याकडे, त्यासाठी राहू द्या. अहो ठीक आहे, तसंही आता मला दुसरं काही काम नाही, निदान हे तरी करते. तुम्ही करू नका, कशाला दमताय? जा आराम करा. जा. अहो राहू दे. हे बघा, हे काही माझ्यासाठी काम नाहीये. आपण जेव्हा झाडांना पाणी घालत असतो ना, तेव्हा त्यांच्याशी गप्पा पण मारतात. झाडांशी गप्पा? हा, ठीक आहे, माणसात गप्पा मारायला. झाडं बोलतात आपल्याशी. बर, हे नवीनच ऐकलं. सायकलशी बोलणाऱ्यांना झाडांशी बोलणाऱ्यांचं आश्चर्य का वाटावं? ते बी आहेच म्हणा. पण खरंच झाडं खरंच बोलतात. कधीतरी निवांत समजावून सांगेन तुम्हाला. बर, चालते. हे आता जरा बरं वाटलं. म्हणजे करून हसलात ना तुम्ही, म्हणजे सगळं ओके आहे. तुम्ही नक्कल का करता हो माझी? नक्कल नाही करत, म्हणजे सगळं ओके आहे असं. हो, ओकेच आहे सगळं. नक्की आहे ना? व गमतंय ना इथं? गमतंय म्हणजे? म्हणजे करमतंय काय? हो, पण हा काय शब्द आहे? आता आमची भाषा अशीच आहे हो मास्तरीनबाई. आता मला तुमच्या भाषेतल्या शब्दांचा साठा करावा लागेल मग. का? मग तुम्ही असं बोलता, मग मला कळणार कसं? हा, ते मी सांगतो की तुम्हाला त्या त्यावेळी समजून. अख्खं आयुष्य पडले. आयुष्य? तेच ते नाही, आयुष्य. एक विचारू काय? हा, तुम्हाला वाईट वाटलं नाही ना? कशाचं? अहो तेच आरतीच्या वेळी जे काय झालं, मान बिन आरतीचा ते. नाही, वाईट नाही वाटलं मला. आरती कोणी का करेना, घरातल्या देवाची पूजा झाली ना, मग बस. आणि आरतीचा मान मला नाही दिला हे समजू शकते मी. फक्त सरस्वती देवीची पूजा करण्यापासून मला कोणी अडवू नये एवढीच इच्छा आहे माझी. म्हणजे मला माझं काम करता यावं. त्याची काळजी करू नका तुम्ही. आता आईसाहेब आल्या का नाही, सगळ्यात आधी मी त्यांच्या संग हेच बोलून घेतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला तुमचं काम करता येणार हो. थँक्यू. आणि हे सारखं सारखं की नाही असं थँक्यू म्हणत जाऊ नका. अहो तुम्ही मदत करताय तर. अहो ते कर्तव्यच आहे माझं. तुमची काळजी घेणं, तुमच्या अडचणी सोडवणं माझं काम आहे. त्या सप्तपदीच्या टायमाला काय अशीच वचनं दिली तुम्ही मी. बघा, एकतर आपण वचन देत नसतोय आणि दिलं तर ती मोडत नसतोय.
असा हार्ड इश आहे आपला. जाऊ दे, तुम्ही तुमचं करा, गप्पा मारा झाडांसंग, मी येतो. आई अंबाबाई, अगं काय आहे काय तुझ्या मनात? आई शपथ, मला वाटलं होतं मास्तरीनबाईंच्या मनात नातं नाही आहे, पण तू त्यासनी बाहेर काढलंस ग. म्हणजे नातं आहे, लगेच नाही आहे, जरा उशीर आहे, पण आहे. आणि हे जर का खरं असेल ना, तर मास्तरीनबाईसनी एकदा फक्त बघू दे आमच्याकडं, फक्त एकदा. मास्तरीनबाई, एक डाव बघा, आपलं नातं 7 जन्माचं आहे. आपल्या नात्याचं रूप तुमच्या बी मनात रुजलं पाहिजे लो, आणि त्याचं झाड झालं पाहिजे. बघा की, फक्त एकदा बघा की मास्तरीनबाई, एकदा बघा की, फक्त एकदा बघा. अहो लागलं का तुम्हाला? नाही नाही, काय झालं? काय नाही मी इथं जर सगळं नीट व्हायचं असेल तर थोबाडावरच पडायला लागते बहुतेक. बया, अगं नवरा पडल्यावर कोण बाई हसल ग? कोण पडलं? आधिपती. आणि ती मास्तरडी हसली तर काय, बायको आहे का वैरीन? तिला काय दया माया हाय वय नवऱ्याबद्दल? मम्मी, आपल्यासाठी चांगलंच आहे की, चल मावशीला जाऊन सांगू. ताईला तर मी दणका बातमी सांगणार आहे. अहो लागला लागला. हा हा आई बोल. हा अक्षू, बाळा कशी आहेस ग? ठीक आहे, मी ठीक आहे. तुम्ही कसे आहात? हो हो, आम्ही पण ठीकच आहोत. बाबा कसे आहेत ग? आणि औषधं घेतात ना? हो हो, आहेत ना बाबा इथे आहेत. हा बोलतेस का? हा बोल बोल. अक्षू, कसे आहात बाबा? आणि वॉकला जाताय ना? मी व्यवस्थित आहे आणि जातोय वॉकला, पण तू नाही आहेस का आता वॉकला बरोबर? अक्षू, तुझ्याशिवाय घर खायला उठलंय ग. तुला सोडून राहण्याची सवयच नाहीये आम्हाला. अक्षू, तुम्ही दोघे जणी बोला, मी नंतर फोन करतो तुला. हो हा अक्षू, हा बेटा. आई, बाबांची काळजी घे आणि मी येते लवकरच भेटायला. हो, आमची नको काळजी करूस ग बाळा. तू तुझी काळजी घे आणि तिकडचं सासरच्या लोकांचं बघ जरा. हा, सगळे ठीक आहेत ना? भुवनेश्वरी मॅडम कशा आहेत? बऱ्या आहेत ना? त्या नाही आहेत घरी. कुठे गेल्या? नवस फेडायला गेल्यात. नवस फेडायला? अगं बाई, नाही म्हणजे तू काही सांगितलंच नाही मला याबद्दल. अगं त्यांनी मलाच सांगितलं नाही, मी तुला कसं सांगणार? पहाटेच गेल्या वाटतं, मला तर नंतर कळलं. अगं बाई, बरं बरं. मग एकट्याच गेल्या आहेत का मिस्टर पण गेलेत त्यांच्यासोबत? नाही, एकट्याच गेल्यात. चारू आज तर आहेत घरीच. बरं बरं. कसे आहेत ग? बरे आहेत ना ते आता? अगं मला तर त्यांचं काही कळतच नाही. मी फारसं बोलायलाच जात नाही त्यांच्याशी. जरा जपूनच. हा, नीट. हा, आणि अक्षू जरा समजून घ्या त्या घरात कसं काय आहे ते. इथे ना समजून घ्यायला काही कामच नाही आई. म्हणजे सगळ्या कामासाठी नोकरच आहेत, काहीच काम करू देत नाही. आणि माझं तसं नाहीये ना, मला सकाळी उठल्यावर घरातली कामं करायची सवय आहे.
शाळेत जायचं, मुलांना शिकवायचं, घरी येऊन काम करायचं, ह्या सगळ्यात मला आनंद मिळतो. तसं ह्यातलं इथे काहीच होत नाहीये. त्यामुळे मला वाटतंय मी शाळा जॉईन करेन. अक्षू अक्षू, अगं असं काहीच निर्णय घेऊ नकोस ना बाळा. तू आधी ना घरच्यांना विचार, त्यांना मान्य आहे का तू शाळा जॉईन करणं, विचारून घे बरं का. अधिपतींना विचारलंय मी, ते बोलतील मॅडमशी आणि सांग. हां ठीक आहे. तू तू टेन्शन नको घेऊस, हा शांत राहा, काळजी घे बरं का. तुम्हीही टेन्शन घेऊ नका. आणि बाबांना सांग त्यांच्या रुटीन चेकअपच्या वेळी मी तिकडे येईन. बरं बरं, हा मी कळवते, हा बाबांना सांगते मी. हो आई डबा दे ना. अगं ते ओट्यावर ठेवलाय करून डबा. हा घे. हा बोल अक्षू. ताईचा फोन आहे. हो हो बोलतेस का. अब हा 1 मिनिट का. हॅलो ताई. ताई 1 नंबरची मूर्ख आहे, मूर्ख.